खान भेटीसाठी उद्या येतोय. तुम्ही सर्वजण हत्यारबंद सज्ज आहात हे ऐकून खान कदाचित भीतीची शंका घेईल. म्हणून तुम्ही सर्वजण खानाच्या सैन्याभोवती असलेल्या ताट झाडीत गनिमाला न कळू देता दडून राहा. ठरलेल्या कराराप्रमाणे जर खान वागला नाही आणि त्यानं जर बेईमानी केली तर गडावरून नौबतींची आणि 3 तोफांची इशारत होईल. ती होताच तुम्ही सर्वांनी एकच एल्गार करून खानाच्या सैन्यावर तुटून पडा. सर्व सैन्य कापून काढा, साफ लष्कर बुडवा. पण एक लक्षात ठेवा, गनिमापैकी जो कोणी हत्यार खाली ठेवेल त्याला मारू नका. हत्यार उगारल्या पायिकाला राखू नका, कापून काढा. खान साहेब, आपण बसावं. मी महाराजांना आपण आल्याची वर्दी देऊन आपल्या सेवेशी हजर करतो. सैयद बंडा, देखो शामी आने की क्या शान है. शाहजी जैसे मामूली सरदार का ये छोकरा और उसकी ये शान, कहां से इकट्ठा किया होगा ये सब. पंत, खाना बरोबर कोण कोण आहे? सैयद बंडा आहे. सय्यद बंडा. पंत, खानाला आमचा निरोप सांगा. सय्यद बंडाला दूर करा. आपलं म्हणणं रास्त आहे महाराज. खान साहेब, महाराज घाबरत आहेत. आपण जरा सय्यद बंडाला दूर करावं, म्हणजे महाराजांना यायला धीर होईल. डरता है सैयद बंडा, तुम बाहर जाओ, हम अकेले ही काफी हैं. महाराज, सय्यद बंडाला दूर केले महाराज. आपण चलावं. खान साहेब, हे शिवाजी राजे भोसले आपल्या मुलाखतीचे आज धरून आले आहेत. आओ राजा शिवाजी, हम आपसे बगलगीर होना चाहते हैं. जय जय भवानी, जय जय भवानी. महाराजांनी खानाचं मुंडक आपल्या दर्शनासाठी गडावर पाठवलेलं आहे. काय शिवबा, शिवबा तू ऋण फेडलं या परवरदिगारा, ये कैसा गजब हो गया. बीजापुर की शान मिट्टी में मिल गई. या अल्लाह, एक सांगते, त्याचा अपमान करू नका. आपल्या संस्कृतीला ते शोभणार नाही. एका लाकडी पिंजऱ्यात ठेवून राजगडाच्या कोनाड्यात ठेवा. त्याच्या समोर धूप दीप लावा. जिवंत होता
तोवर तो स्वराज्याचा शत्रू, मेल्यावर त्याच्याशी वैर संपलं. बीजापुर के आदिल शाह की तरफ से हुजूर के नाम एक पैगाम है कि शिवा को खत्म करने के मुस्तकिम इरादे को मद्देनजर रखकर आप इस जर्रीन मौके में उनका हाथ बढ़ाएं. अफजल खान के कत्ल के बाद शिवा ने आदिल शाही मुल्क में तहलका मचा दिया है और शिवा को खत्म करने के लिए बादशाह ने सिद्दी जौहर को रवाना किया. तो इस मरतबा सिद्दी जौहर की बारी है. पिछली मरतबा अफजल खां भी शिवा की गर्दन काट के लाने की कसम खा के गया था. लेकिन जहां फना बागी शिवा को जहन्नम रसीद करने का बेहतरीन मौका है, क्यों ना हम अपनी गौर करने दो. इस मर्तबा कोई ऐसा बाहिम्मत बहादुर भेजना होगा जो शिवा के खिलाफ हमारी इस पहली जंग को कामयाब बनाए. जाफर खान, आज ही औरंगाबाद फरमान तहरीर किया जाए. अमीर उमरा नवाब बहादुर अबू तालिब शाइस्ता खान के नाम. महाराज, शाहिस्ते खान औरंगाबादहून आणि जौहर विजापुराहून निघाले आहे. अशा वेळी आपण पन्हाळ्यावर अधिक मुक्काम न करता स्वराज्याच्या आत कुठल्या तरी अधिक मजबूत किल्ल्यात आश्रयाला जायला हवं. पण आज स्वराज्यात खरोखरी गुड्या तोरणं उभारली असते. आम्ही स्वराज्याच्या आत मुक्काम ठेवला तर या गुड्या सकट स्वराज्याची राख रांगोळी करीत गनीम खोलवर घुसेल. पन्हाळा स्वराज्याच्या सरहद्दीवर आहे. आम्ही इथं आहोत म्हणून दुश्मनांची सर्व ताकद इथंच केंद्रित होईल. प्रजेवर होणारा पहिला घावा आम्ही इथंच झेलू. त्या आसुरी ताकदीची धार कमी करू. महाराज, दुश्मनांचे घाव झेलायला ही छाती भक्कम, यासाठी आपण माझे प्रभू, स्वराज्यात राज्यकर्ते कधीच महत्वाचे नाही. महत्वाचे आहे ते आमच्या गरीब प्रजेची चंद्रमौळी झोपडी. ज्या दिवशी राज्यकर्ते महालात विसावतील त्या दिवशी त्या झोपड्यांच्या भिंती दुःखाचे निश्वास सोडतील. महाराज, असल्या राजावरून जीव ओवाळून टाकताना मराठा गडी देवापुढं एकच धरणं धरील की देवा, जन्माला घालायचं तुझं सामर्थ्य संपू दे, पण असल्या राजावरून जीव ओवाळून टाकण्याची आमची जिद्द संपू देऊ नको. चारों तरफ से शिवाजी को हमने घेर लिया है. फाजल, किले पे कड़ी नजर रखो. एक चूटी भी अंदर से बाहर न जाए, न बाहर से अंदर. समझे? जी हुजूर. लेकिन शिवाजी तो हवा बनकर भी उड़ जा सकता है. तो जौहर के कलाई में भी इतनी ताकत है कि शिवाजी को हवा में ही खाक किया जाए. आईंतु फारच्या वक्ताला मलाही रुमशिले दाराला, मलाही रुमशिले दाराला. अरे चाललास कुठं? थांब. अरे असं काय करतोयस पहिल्यांदाच बघितल्यासारखा? जरा जाऊन येतो की. काय जरा जाऊन येतो की मारता इकडे ये. जरा जाऊ दे की. अरे जाऊ दे की काय? आतमध्ये कुणाला बी पाठवायचं नाही म्हणून तर मी बसलो इथं. अरे बाबा, मध्ये महाराजांची गुप्त मसलत चालू आहे, तेव्हा तिथं कुणाला बी येऊ द्यायचं नाही असा महाराजांचा हुकूम आहे. हा. अरे शिवा, एवढा पोशाख देऊन येतो की. ते काय नाही जमायचं. वाटलं तर इथं ठेव, नाहीतर मागवून ये जा. बरं बाबा, ठेवतो हात. शिवा, माझे काम करतोस का? काम? हा काम. काम? तंबाखू नाही माझ्याजवळ. अरे तंबाखू नाही बाबा. मग? अरे मी की नाही हा महाराजांचा जिरेटोप पहिल्यालाच बांधलाय. बरं मग बघ जरा बराबर आलाय की नाही. या महाराजांचा जिरेटू बघू. बघ 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 जरा बराबर आलाय की नाही. बघू बघू बघ बघ. आमचा बेट ठरला, पंथ आमचा निश्चय झाला. शिवाजी झुक गया फाजल, शिवाजी झुक गया. सारे किले देने के लिए तैयार है. लेकिन ये बड़ी ताज्जुब की बात है. मुबारक हो हुजूर, मुबारक हो.
आपने तो बगैर तलवार चलाए और बगैर खून बहाए उस शिवाजी पर फतेह पा ली। हाँ हाँ बेशक फाजल खां, भरे दरबार में हमने बीड़ा उठाया था कि किसी भी कीमत पे इस बाजी को हम फतेह करके दिखाएंगे, और आपने वो करिश्मा करके भी दिखाया। लीजिए थोड़ी सी पीजिए, बड़े खुशी का मौका है आज। हाँ फाजल, खुशी का मौका तो जरूर है, लेकिन ख्वाब में भी हमने नहीं सोचा था कि सर हथेली पे लेके हम जिसे पकड़ने निकले थे वही शिवाजी अपना सर अपने हथेली पे लेके हमारे सामने पेश हो जाएगा। अजी हुजूर, ऐसे ही कई बार हिरन आके शेर के मुंह में गिरता है, लेकिन जनाब एक बात याद रखिए, उस नामाकुल शिवाजी के गले कभी नहीं लगना। क्यों? अजी जनाब, हमारे महरूम अब्बाजान ने वही गलती की थी और जन्नत नशी हुए। जनाब ये शिवाजी है ना, बड़ा ही जालिम आदमी है। वो जब गले लगने के लिए आगे बढ़ता है तब सर काट देता है, और कदम बोसी करने के लिए नीचे झुकता है तब पेट फाड़ देता है। हुजूर हुजूर, आप उससे होशियार रहिए। तो तुम ही उससे मिल लेना। मैं मिलूं? क्यों नहीं, क्यों नहीं मिलूं मैं? बेशक मैं उसको मिलूंगा, मेरे अरमान पूरे हो जाएंगे। मैं पहले उसका सर काट दूंगा, फिर उसका पेट फाड़ दूंगा। नहीं, मैं पहले उसका पेट फाड़ दूंगा, फिर उसका सर। नहीं, मैं पहले पेट फिर सर। नहीं, पहले सर फिर। बेवकूफ कहीं का। क्या शिवाजी भाग गया? तुम लोग क्या करते थे? जाओ उसे पकड़ लिया, जिंदा या मुर्दा। आपने भागने की कोशिश की, मगर आप कामयाब हो न सके। हमें खुशी है कि हमने आपको गिरफ्तार कर लिया है, और आपको अफसोस होगा कि आप भाग न सके। तुम कौन हो? शिवाजी। असली या नकली? तुला काय वाटते? फजल, ये क्या बकवास कर रहा है? मैंने आपसे कहा था ना कि शिवाजी उड़कर भी जा सकता है। वो हवा बनकर उड़ गया है और ये नकली पंछी हमारे हाथ लग गया। असली भी मरेगा और नकली भी मरेगा। फसले रे फसले, माफ करा महाराज, लई येळ तुमचं सोंगटी कोश
घोंगड्या उठे गेला. सुनबाई, ए सुनबाई. पोरी, सबक घेते नव वाळाया, पण थांब जरा. राज दारासे का आलं ते उमगले मला. कालच्यापासून पाल चुकचुकत होती, तेव्हापासून ठिकाणावर नाही बघ. पोरी, बोलू ना काय, मला समज उमगले. शपथ घ्यायला भी कुकवाचा आसरा नाही राहिला आता. पण विश्वास ठेवा माझ्यावर, राजा या घरात असेपर्यंत एक टिपूस नाही गाळायचे डोळ्यातलं. पण आई, राजाला पांढऱ्या कपाळानं मी कसो. आई, कळलं, समजा कळलं. अरे बहिणीचं दुःख सावरून धराया धावत आला, तर आईचं आतड कसं ते तुटतं ते नाही उमगलं तुला, नाही उमगलं. अरे अफजल खानला मारलं असता माझा दूर आहे तुझ्या आईपासून. तू त्या माऊलीला धावत भेटा जाया नग का तुला माझ्या राजा. आई, फक्त एकदा शिवबा म्हणून मला हाक मार. आमच्या आऊ साहेबाजवळ गेल्याचं समाधान लाभेल मला. माझ्या राजा, कोणत्या मातीतनं देवानं घडवलं तुला शिवबा. आई, आमच्या देहाच्या मातीचं काय कौतुक. पोटचा गोळा गेल्याचं दुःख विसरणारी तुझ्यासारखी आई, आणि कपाळाचं कुंकू सांडलं तरी डोळ्यातील आसवाचा थेंबही न सांडणारी आमची ही बहीण ज्या मातीत निपजली आहे, ती मातीच खरी श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. तुझ्या तबकात आमचे प्राण ओवाळून टाकले तरी ती ओवाळणी अपुरीच आहे. आम्ही काय तुला देणार, उलट आम्हीच तुझ्याजवळ एक मागणं मागतो. या करंड्यातलं कुंकू दे थोडं आम्हाला. त्यामुळे आम्हाला सदैव आठवत राहील की अशा कित्येक आया बहिणींचं कुंकू या स्वराज्यासाठी खर्ची पडलेलं आहे. या कुंकवाची एकच इच्छा होती, देवा धर्माचं, गोर गरिबाचं, आया बहिणींचं राज्य फुलावं या मातीतून. हाऊ साहेब. शिवबा, मला तुला एकदा डोळे भरून पाहू दे रे. हाऊ साहेब, एक विचारू, अगदी खरं खरं सांगायचं. मी कधी खोटं बोलते का रे? किती नवस बोललेत आपण माझ्यासाठी. पुष्कळ. म्हणूनच वाटतंय अशीच वरच्या वर अग्नी दिव्यात छेप घ्यावी. शिवबा, काय होईल माहितीये? काय? आपण पुन्हा पुन्हा नवस बोला आणि रोज एक नवस फेडायचं ठरवलं तर आम्हाला पुरेल आपला सहवास आयुष्यभर. तसं होईल कदाचित, पण त्याआधी आमचं मन काळजीनं पूर्ण होरपळून निघालेलं असेल. पण आऊ साहेब, हा दुरावा असह्य तर खराच, पण आपल्यासाठी तरी निदान या दुराव्याची अखेर आई जगदंबेच्या कृपेनं पुन्हा भेटीतच होते, यापुढेही होत राहणार आहे. पण काय शिवबा? आम्ही एका अशा आईला भेटून आलो तिच्या आयुष्यात हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही. भेटीनंतर ती आम्हाला काय म्हणाली ठाऊक आहे आऊसाहेब? नको सांगूस रे बाबा, काळीच पिळवटून टाकतील तिचे शब्द. पिळवटून टाकतील, पण निराळ्या अर्थानं. मासाहेब, आम्ही गेलो होतो तिचं सांत्वन करायला, उलट तीच आम्हाला म्हणाली, अरे बाबा, आधी तू तुझ्या आईकडे नाही का जायचं? ती माऊली तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. शिवबा, सांगा मासाहेब,
अशी प्रजा कुठल्या राजाच्या नशिबी लाभली असेल? आणि ही प्रजा भरडून निघत असताना आम्ही महाली झोपून राहिलो तर रोहिडेश्वरी घेतलेली शपथ ही त्या शंभू महादेवाची उडवलेली क्रूर थट्टा ठरणार नाही का आऊसाहेब? शिवबा, या असीम त्यागाचा मोबदला पृथ्वी मोलाच्या दौलतीनं सुद्धा देता येणार नाही. पण बोलवावं सर्वांना आणि योग्य तो मानपान जरूर करावा असं मनी योजते. तो तर करूच आऊसाहेब, परंतु बाजी घोडखिंड पावन करून गेले. शिवासारख्या एका साधारण माणसानं आपल्या राजाच्या अंगावर लहानसा ओरखडाही उठू नये म्हणून स्वतःच्या देहाची ढाल करून हसत मुखानं गनिमाच्या हाती मान दिली. त्यांच्या बलिदानामुळं आमच्या शरीरावर नाही ओरखडा उठला, पण त्यांचा मृत्यू मनावर कुठेतरी खोल जखम करून गेला. साहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. सदैव ओल्या राहणाऱ्या या जखमा आमची प्रेरणा ठरवत. आम्ही स्वराज्याचे राजे असलो तरी प्रजेचे सेवक म्हणूनच आमची सेवा स्वराज्यात रुजू व्हावी. शोभा,